नमस्कार. आज आपण करूया वाळलेल्या मिरचीचा ठेचा. तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा खाल्ला असेल, लाल सुक्या मिरचीचा ठेचा खाल्ला असेल. आज आपण नॉर्मली आपल्या ज्या वाळलेल्या मिरच्या असतात त्याचा ठेचा करूया. त्याच्यासाठी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकल्यानंतर थोडे शेंगदाणे आपण त्याच्यामध्ये चांगले खरपूस भाजून घेऊया. हे शेंगदाणे मी धुवून थोडेसे ड्राय करून मग ते तळून घेते, म्हणजे मग शेंगदाणे बाधत नाही. शेंगदाणे चांगले खरपूस भाजून झाले की त्याच तेलामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या ॲड करू. लसणाच्या पाकळ्या देखील आपण चांगल्या खरपूसच भाजून घेऊया. बघा कसे छान अशा खरपूस भाजून झालेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या. त्या आपण आता काढून घेऊया. आता त्याच तेलामध्ये आपण वाळलेल्या मिरच्या ज्या आहेत त्या टाकणार आहोत. आता कधी आपण मिरची आणतो पण आपल्या तेवढ्या यूज होत नाही, मग त्या अशा वाळून जातात. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा ॲड करूया. आता हे दोन्ही तेलामध्ये चांगलं खरपूस तळून घेऊया. चांगलं खरपूस तळून झालं की आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडंसं मीठ टाकून आपण हे मिक्सरमधनं फिरून घेऊया. त्याच्यानंतर एक भाकरी घेऊ. याच्यासाठी भाकरी ताजीच पाहिजे असं काही नाही, शिळी भाकरी देखील चांगली लागते. शिळी भाकरीवर किंवा ताजी भाकरीवर ठेचा काढून घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करून याच्यामध्ये आपण 1 चमचा दही ॲड करणार आहोत. आता दही त्या ठेच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. अशीही तुम्ही ठेचा आणि भाकरी खाऊ शकता, अशीही ती चव चांगली लागते. आणि दुसरी एक आपली नॉर्मल नेहमीची पद्धत, भाकरी घ्यायची त्याच्यावर ठेचा टाकायचा आणि तो खायचा. दोन्ही पद्धतीने तुम्ही खाऊ शकता, छान लागतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माझ्या चॅनलला करा. धन्यवाद.